नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन मनांची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। जा, आपल्या स्नेह स्वामी सोबत आमच्या दृष्टीपासून दूर हो तू, नाहीतर आम्ही तुझा वध करून टाकू। हे कसं शक्य आहे? मी मंदिराला असा कोणताही आदेश दिला नव्हता। मग ती युवराजाला घेऊन महालाच्या दिशेने काय येत होती? महामहिम, हाच विचार करून मीही चिंतित होतोय आणि घाबरलो सुद्धा आहे की मंदिराला नेमकं झालंय तरी काय काय ती आपल्या मनानुसार का कार्य करते। हो नागराज, आम्हाला आमच्या भावाची काळजी वाटते। आम्हाला त्यांच्याविषयी वनराजकडून जाणून घ्यायचंय, म्हणून आम्हाला जुन्या महालात प्रवेश करायचा आहे। मी समजलो युवराज, मी समजलो। तुम्ही प्रचंड काळजीत बुडालेले आहात। सीमेपलीकडे गजराज सिंगांना एक असा विचित्र युवराज दृष्टीस पडलाय, जो बघता बघता मनुष्यापासून पशुमध्ये परावर्तित होतो। तुला त्या पशुराजवर आपली दृष्टी खिळवून ठेवायला हवी आणि त्याची प्रत्येक सूचना आम्हाला आणून द्यायला हवी। मी दिवस रात्र त्या पशुराजवर आपली तीक्ष्ण दृष्टी खिळवून ठेवेन आणि ह्यावेळी मी तुम्हाला अशा अशा सूचना आणून देईन ज्या ऐकून तुम्ही प्रसन्न व्हाल। सैनिकांनो, युवराजांना आत घेऊन या। हाच आहे आमचा जुना महाल, जिथे राजा अतिथींच्या राहण्याची व्यवस्था केली जाते। तुम्ही इथे विश्रांती घेऊ शकता। परंतु या जुन्या महालात एक पक्षी सुद्धा दिसत नाही। माझी सेवा करणार कोण? तुमच्या सेवेसाठी आम्ही रूपनगरातील सर्वात चतुर युवती महाश्वेताला नियुक्त केलंय। तुमच्या एका आदेशावर ती आपल्या प्राणांची बाजी लावेल। प्रणाम हुजूर। प्रसन्न रहा महाश्वेता। हे बघ, आपले नवे राज अतिथी या महालात विश्रांतीसाठी आले आहेत। प्रणाम युवराज। प्रणाम। आजपासून महाश्वेता आपली सेविका आहे। आपल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करणं माझं कर्तव्य आहे। कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असेल तर महाश्वेताला आदेश देऊ शकता। आता आम्ही येतो। रूपनगराच्या महालात जाऊन राजकुमारी चंद्रमुखींची भेट घ्यायची आहे, जेणेकरून त्यांच्याशी तुमचा परिचय लवकरात लवकर व्हावा। युवराज, कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर आदेश द्यावा। आत्ता मला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाहीये। मला जेव्हाही आवश्यकता वाटेल मी स्वतः तुम्हाला बोलावेन। परंतु मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। काय तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल? आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं माझं कर्तव्य आहे युवराज। विचारा,
काय प्रश्न आहे तुमचा? तू या महालात केव्हापासून कार्य करतेस? तू इथे किती काळापासून आहेस? जेव्हापासून मी या विश्वात आपले नेत्र उघडलेत तेव्हापासून मी याच महालात राहतेय आणि राजकुमारी चंद्रमुखींची सेवा करत आलीय. याचं तात्पर्य हे झालं की तू राजकुमारी चंद्रमुखीच्या खूप समीप राहिली आहेस. काय तू मला हे सांगू शकतेस की त्यांची सर्वात प्रिय वस्तू काय आहे? राजकुमारी चंद्रमुखींना सर्वात प्रिय एकच गोष्ट आहे जिच्यावर ते आपल्या प्राणांपेक्षाही जास्त प्रेम करतात आणि ती आहे चंद्रमुखीचं फूल. राजकुमारी चंद्रमुखींना सर्वात प्रिय एकच गोष्ट आहे जिच्यावर ते आपल्या प्राणांपेक्षाही जास्त प्रेम करतात आणि ती आहे चंद्रमुखीचं फूल, जे सर्व विश्वात कुठेच मिळत नाही. असं काय आहे त्या फुलामध्ये की राजकुमारी चंद्रमुखी त्यावर आपल्या प्राणांपेक्षाही जास्त प्रेम करतात? हे तर स्वतः राजकुमारी चंद्रमुखींनाच माहीत, परंतु इतकं अवश्य सांगू शकते की त्या फुलाशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. ते फुलच राजकुमारींच्या सुखदुःखात साथीदार आहे. आश्चर्य आहे, एक फूल राजकुमारींना इतका आनंद देऊ शकतं असा तर मी कधी विचारच केला नव्हता. काय तू मला हे सांगू शकतेस की ते फूल कुठे आहे? त्या फुलाला राजकुमारी चंद्रमुखी सदैव आपल्या मनात जपून ठेवतात. बस याशिवाय मला अजून काहीच माहित नाही. परंतु तुम्हाला त्या फुलाविषयी इतकं जाणून का घ्यायचं? काय मला याचं कारण कळेल? कारण काही नाहीये. मी इतक्या विचित्र फुलाविषयी कधी ऐकलंही नव्हतं, म्हणून मला ते पाहायचं होतं. काही हरकत नाही. मला आता विश्रांती घ्यायची आहे. जरा थकवा जाणवतोय. तुम्ही विश्रांती घ्या युवराज. जर कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर महाश्वेताला बोलवू शकता. आता येते मी. चंद्रमुखीचं राज्य रूपनगरात तर मी पोहोचलोय. आता केवळ चंद्रमुखीचं फूल प्राप्त करायचं आहे. चंद्रमुखीच्या फुलाला प्राप्त करण्यासाठीच तो युवराज इथे आलाय सेनाप्रमुख. माहित नाही आम्हाला असं का वाटतंय. जोवर महाश्वेता त्या युवराजाविषयी काही सूचना घेऊन येत नाही तोपर्यंत कोणताच अंदाज बांधता येणार नाही. भुवन सिंग, मला नाही वाटत की अलकापुरी नरेशांचा पुत्र वनराज केवळ एका फुलासाठी इतका दुरून आला आहे. तो अनेक राजा महाराजांप्रमाणे चंद्रमुखींची सुंदरता पाहण्यासाठी आला आहे. प्रणाम. प्रथम भेटीतच मी त्या युवराजाच्या मनातील सर्व गोष्टी जाणून घेतल्यात. वनराजने मला चंद्रमुखीच्या फुलाशिवाय काहीच नाही विचारलं. बस आज इतकीच सूचना आणू शकले मी. सेनाप्रमुख, आमचा अंदाज बरोबर ठरलाय. आता आमची खात्री पटली आहे की तो विचित्र युवराज चंद्रमुखीच्या फुलाचं रहस्य जाणून घेण्यासाठीच इथे आलाय. कारण त्याने राजकुमारी चंद्रमुखीची नवी गुप्तहेर महाश्वेताकडे फक्त या फुलासंबंधित चर्चा केली आहे. तुम्ही योग्य बोलताय. महाश्वेताच्या सूचनेने आपल्याला खात्री पटवून दिली आहे की त्या युवराजाला कुठला साधारण मनुष्य समजण्याची चूक ना केली जावी. कारण त्याचं लक्ष चंद्रमुखी नाही तर चंद्रमुखीचं रहस्यमयी फूल आहे. मी तुम्हा दोघांच्या बोलण्याशी सहमत आहे. कारण त्या विचित्र युवराजाशी बोलल्यानंतरच मला संशय आला होता की तो अनेक शक्तिशाली त्याचबरोबर विनाशकारी शक्तींचा स्वामी आहे. त्याच्या प्रत्येक प्रश्नात एक रहस्य लपलेलं होतं.
त्याच्यापासून सुटका करून घेण्याचा उपाय शोधायला हवा. उपाय शोधला आहे महाश्वेता. आम्ही राजपंडितांकडून त्यांची जन्मकुंडली काढायला चाललोय. तूही जा आणि आपली घारीसारखी दृष्टी त्यांच्यावर खेळवून ठेव. लक्षात ठेव, जर त्यांनी श्वासही घेतला तर त्याचा ध्वनी आम्हाला ऐकायला यायला हवा. परंतु कोणत्याही परिस्थितीत त्यांना हा संशय येता कामा नये की आम्ही तुला त्यांच्या सेवेसाठी नाही तर गुप्तहेरीसाठी ठेवलंय. महाश्वेता त्याला कधीच संशय येऊ देणार नाही की रूपनगराच्या अधिकाऱ्यांनी मला त्याचं रहस्य जाणून घ्यायला बोलवलंय. मी आपल्या कार्यात पूर्णपणे सक्षम आहे. तुम्ही माझ्या वतीने निश्चिंत राहा. मी नवीन सूचना घेऊन लवकरच परत येईन. आता आज्ञा द्या. जा. आमचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. प्रणाम. सेनाप्रमुख, आता त्या विचित्र युवराजाची अग्निपरीक्षा घेण्याची वेळ आली आहे. याआधी की रूपनगरात हल्लकल्लोळ माजेल, आपल्याला तात्काळ नदी किनारी जाऊन आश्रमात राजपंडितांची भेट घ्यायला हवी, जेणेकरून सत्य असत्याची माहिती मिळू शकेल. चला भुवन सिंग, राजपंडित स्वामी सरस्वती नंदन आपल्याला नदी किनारी भेटतील. चला. ओम नमो सूर्याय सहस्रकिरणाय ह्रीं स्वाहा. रूपनगराचे राजपंडित स्वामी सरस्वती नंदनांची जय. प्रणाम. प्रणाम. कल्याण हो वत्सा. वत्सा, वत्सा, असं काय संकट आलं की नगरातून इतक्या दूरवर यात्रा करून तुम्ही इथे आला आहात? स्वामी, तुम्ही तर अंतर्यामी आहात. न सांगताच तुम्हाला सर्व काही कळून येतं. या पृथ्वीवर एक तुम्हीच आहात जे पुढच्या मागच्या जन्मांची भविष्यवाणी योग्य प्रकारे सांगू शकता. सेनाप्रमुख योग्य बोलतायत महर्षी. योग साधनेने तुम्ही भूत, भविष्य आणि वर्तमानाचा भेद ओळखलाय. आज आम्ही तुमच्याकडे एका अशा युवराजाची कुंडली जाणून घ्यायला आलोय जो मनुष्यही आहे आणि पशुही. जर तुम्ही अलकापुरी युवराजाचं रहस्य नाही उलगडलं तर रूपनगरावर मोठी मोठी संकटं येऊ शकतात. रूपनगराच्या रक्षणासाठी तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही काय करायला हवं आणि त्या अतिथी युवराजासोबत आम्ही कशा प्रकारे वर्तन करायला हवं. शांत हो वत्सा. आमची दिव्य दृष्टी अलकापुरीच्या होणाऱ्या महान दैत्य सम्राट वनराजपर्यंत पोहोचते. आम्हाला हे पाहून आश्चर्य वाटलं की रूपनगरातल्या सर्व अडचणी संपवून दैत्य सम्राट वनराज शेवटी रूपनगरच्या भूमीत आलेच आहेत. काय वनराज दैत्य सम्राट आहे? काय अलकापुरीचे सम्राट वनराजच होतील? परंतु काय
रूपनगरातून परत जाणं संभव आहे? नाही, कधी नाही. रूपनगरात एक वेळ जो येतो तो पुन्हा परतून नाही जाऊ शकत. हे सत्य आपल्याला माहित आहे. आपल्यालाच काय, सर्व विश्वाला माहित आहे की रूपनगरात पोहोचल्यानंतर कोणीही परतून जात नाही. परंतु कुणाला हे माहित नाही की दैत्य सम्राट वनराज कोणी साधारण मनुष्य नाही. तो या विश्वातला सर्वात शक्तिशाली योद्धा आहे. त्याला परतून जाण्यासाठी विश्वातली कोणतीच शक्ती अडवू शकत नाही. काय वनराज दैत्य सम्राट आहेत? काय त्यांचं कार्य केवळ विनाश करणंच आहे? काय ते रूपनगराचा विनाश करायला आलेत? नाही. दैत्य सम्राट वनराजांचा इथे येण्याचा उद्देश काही वेगळाच आहे. अन्य राजकुमारांप्रमाणे राजकुमारी चंद्रमुखीला मिळवण्यासाठी ते इथे नाही आले आहेत. तर त्यांचा इथे येण्याचा उद्देश काय आहे? त्यांना रूपनगरातून असं काय प्राप्त करायचं आहे? जर विश्वातील त्या एकुलत्या एक आणि अद्भुत वस्तूचं रहस्य उघड केलं तर राजकुमारी चंद्रमुखीचे पंचप्राण उघडून जातील. म्हणूनच त्या रहस्याला गुप्त ठेवणंच योग्य आहे. या पुढे ऐकण्याची शक्ती आम्ही गमावली आहे स्वामी. तुम्ही केवळ आम्हाला इतकं सांगा की आम्ही काय करावं ज्यामुळे रूपनगर आणि रूपनगराच्या राजकुमारी चंद्रमुखींच्या प्राणांची रक्षा होईल. आता भविष्यात होणाऱ्या बदलांची माहिती केवळ ईश्वरालाच ठाऊक आहे. हो, रूपनगरात त्याच्या इतिहासातील सर्वात भयंकर काळ प्रारंभ होणार आहे. परंतु दैत्य सम्राट वनराज रूपनगरच्या रक्षणासाठी आपल्या अद्भुत शक्तींचा उपयोग करतील हे आम्हाला दिसत आहे. याचं तात्पर्य हे झालं की दैत्य सम्राट आम्हाला हानी पोहोचवणार नाही, तर आमची रक्षा करतील. ईश्वराने वनराजाची 2 रूपं बनवली आहेत. एक सर्वांचा रक्षक महायोद्धा आहे, तर दुसरा भयानक हिंसक पशु. जेव्हा जेव्हा वनराजामधील हिंस्र पशु बाहेर येईल तेव्हा तेव्हा तो रूपनगरात प्रलयाचा तांडव माजवेल. आणि जेव्हा मनुष्य रूपात येईल तेव्हा रूपनगर आणि रूपनगरची राजकुमारी चंद्रमुखीच्या रक्षेसाठी आपल्या प्राणांनाही संकटात टाकेल. आता आमची दिव्य दृष्टी संपुष्टात येते. तुम्ही परत जाऊ शकता. जशी आपली आज्ञा. संकट आल्यावर आम्ही परत आपल्या शरणी येऊ. आता रूपनगरातल्या भयानक हालचालींची माहिती राजकुमारी चंद्रमुखीला देण्याची वेळ आली आहे. प्रणाम महर्षी. प्रणाम. काय झाले भुवन काका? तुमच्या आणि सेना प्रमुखांच्या मुखावर चिंतेची छाया का दिसतेय? का आमच्या फुलाविषयी तुम्ही कोणता तरी अनिष्ट समाचार तर नाही घेऊन आलात ना? तुम्ही दोघे गप्प का आहात? तुम्ही दोघे काहीच का बोलत नाही आहात? अचानक तुम्ही दोघे इथे कसे आलात? आम्ही राजपंडित स्वामी सरस्वती नंदनांना भेटून आलोय मुली. त्यांनी नवीन युवराजाविषयी जी माहिती सांगितली आहे ती ऐकून आमच्या पावलांखालची जमीन सरकली आहे मुली. राजपंडितांनी अतिथी युवराजाविषयी असं काय सांगितलंय? शीघ्र सांगा भुवन काका. अतिथी युवराज वनराज मध्ये असं काय आहे ज्यामुळे तुम्ही इतके भयभीत झाला आहात? अतिथी युवराज वनराज असीम दैत्यशक्तींचा स्वामी आहे राजकुमारी.
आणि हेही सिद्ध झालंय तो कुठल्या अशा वस्तूला मिळवण्यासाठी आलाय जी विश्वात कुठेही नाही, फक्त रूपनगरातच मिळते. रूपनगरातच मिळू शकते. कदाचित ती वस्तू आमचं प्रिय फूल तर नाहीये. शक्य आहे, परंतु आम्हाला योग्य माहिती नाही मिळाली आहे मुली. म्हणून तुम्ही व्यर्थ चिंता नका करू. परंतु राजपंडितांनी हे अवश्य सांगितलंय की दैत्य सम्राट तुम्हाला किंवा रूपनगराला कोणतीही हानी पोहोचवण्यासाठी नाही आले. ते आम्हाला हानी पोचवत वा लाभ ही भविष्यात ती गोष्ट आहे. परंतु ह्या क्षणी सर्वात मोठी समस्या ही आहे की आम्ही त्या युवराजाचं काय करावं. रूपनगराची शतकांपासून चालत आलेली परंपरा आम्हाला आदेश देते की आम्ही त्यांची सुरक्षा करावी आणि सन्मान करावा. परंतु ही भीतीही आहे की हा युवराज आमच्या प्रजेच्या विनाशाचं कारणही बनू शकेल. तुम्ही योग्य बोलताय राजकुमारी. राजपंडितांनीही अशीच भविष्यवाणी केली होती. जर तो युवराज पशुच्या रूपात आला तर रूपनगर विनाशाच्या गर्तेत सापडेल. म्हणून त्या युवराजाला बंदी बनवून कारागृहात डांबणंच योग्य ठरेल. नाही सेनाप्रमुख, इतक्या मोठ्या युवराजासोबत असं वागणं रूपनगराच्या वर्षानुवर्षांच्या परंपरेच्या विरुद्ध असेल. आपल्याला सर्वप्रथम त्या युवराजाला दृष्टीच्या जाळ्याने बांधायला हवं. मग जुन्या महालाच्या चारी बाजूंनी त्याच्यावर दृष्टी ठेवायला हवी. त्यानंतर जी स्थिती उत्पन्न होईल त्याचनुसार आपल्याला रणनीती बनवावी लागेल. भुवन काकांचा सल्ला आम्हाला योग्य वाटतोय. अतिथी युवराज जोवर आम्हाला हानी पोचवत नाही आम्ही त्याच्यावर कोणतेही आरोप नाही करू शकत. परंतु जर त्यांनी आमच्या राज्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही त्याचं उत्तर तसेच देऊ. जर अतिथी युवराज दैत्य सम्राट असेल तर आम्ही त्या रूपनगराची राजकुमारी आहोत जिला संपूर्ण विश्व ओळखते. आज्ञा द्या. आम्ही त्या युवराजासोबत कशा प्रकारे वर्तन करावं? जसा एका युवराजाबरोबर केला जातो त्यांना तसाच सन्मान द्या आणि त्यांना आमचा हा संदेश पोहोचवा की योग्य वेळेतच आम्ही त्यांची स्वयं भेट घेऊ. तुमचा संदेश आम्ही तात्काळ पोहोचवू मुली, कारण जुन्या महालात अतिथी युवराजावर दृष्टी ठेवण्याचं कार्य आम्हाला तात्काळ प्रारंभ करायला हवं. प्रणाम. राजकुमारी चंद्रमुखीच्या दोन्ही दासा येत आहेत. त्यांच्यावर सूड उगवण्याची चांगली संधी आहे. चला त्यांना पशुराजांचं नाव सांगून भयभीत करूया. हो चंगू, तू आता बघतच राहा. मी या दोन्ही सेविकांना कसं सरळ करतो ते. अरे चंगू मंगू, तुम्हा दोघांना काही काम नाहीये का? जेव्हा बघावा तेव्हा महालात भटकत असतात. अगं नंदिनी, ह्यात या दोघांचा काहीच दोष नाहीये. जेव्हा यांचे सरकार धुवासिंगकडेच काही करायला कार्य नाहीये तर ह्यांच्याकडे काय असेल? आमची काळजी करणं सोडून द्या. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या जीवाची चिंता करा. जर तुम्ही दोघी अशाच प्रकारे महालात फिरत राहिलात तर सगळ्यात आधी त्या पशुराजचं भोजन तुम्ही दोघे व्हाल. पशुराज? कोण पशुराज? असं विचित्र नाव तर मी पहिल्यांदाच ऐकलंय. काय बोलताय तुम्ही? राजकुमारी चंद्रमुखीच्या दास्या असून तुम्हाला हे माहित नाही की राज्य आणि महालामध्ये काय काय चाललंय? चंगू, यांच्या बरोबर वाद घालून काही उपयोग नाही. या दोघी स्वतःला खूप मोठ्या विद्वान समजतात. परंतु जेव्हा यांचा सामना त्या विचित्र पशुराज बरोबर होईल तेव्हा या दोघींना कळून चुकेल तो किती भयानक आणि हिंसक आहे. अरे मूर्खांनो, हे तरी सांगा की हा पशुराज आहे तरी कोण? कुठून आलाय? कुठे राहतो? आम्हालाही कळू देत की हा पशुराज कोणत्या संकटाचं नाव आहे. हे तर आम्हाला माहित नाही की तो नेमका कोणता जीव आहे, परंतु एवढं निश्चित ठाऊक आहे की दुसऱ्या राज्यातून कोणी पशु युवराज बनून आलाय ज्याच्या समोर येणारा प्रत्येक मनुष्य मृत्युमुखी पडतो. काय? कामिनी, हे काय बोलतायत? कदाचित हे सत्य तर नाही. नाही नंदिनी, हे असत्य आहे. हे दोघे आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतायत.
जर असा कोणी जीव आला असता तर याची सूचना सर्वात आधी राजकुमारी चंद्रमुखीला मिळाली असती, त्यानंतर यांना मिळाली असती. हा, तू बरोबर बोलतेयस. हे दोघं मूर्ख बनवतायत आपल्याला. चला निघा इथून. काय तुला माहित नाही आम्हाला भ्रमित करण्यासाठी तुला बंदी बनवलं जाईल? तुला माहितीये ना की राजकुमारी आम्हाला किती मानतात? आम्हाला सगळं माहितीये, परंतु तुम्हाला हे माहित नाहीये की आमचे सरकार धुआ सिंग आम्हाला किती मानतात. ते आम्हाला विचारल्याशिवाय कोणतंही कार्य करतच नाही. तुमचे सरकार तर तुमच्यापेक्षाही जास्त मूर्ख आहे. त्यांना या महालात किती सन्मान आहे हे आम्ही सर्वजण जाणतो. यापुढे तुम्ही दोघे कधीही तुमच्या सरकारांना राजकुमारी चंद्रमुखीच्या बरोबरीचं समजण्याचं धाडस नका करू. अन्यथा उंदराप्रमाणे तुम्हाला उचलून या महालातून बाहेर फेकलं जाईल. तोंड सांभाळून बोला सेविकांनो. तुम्ही आमच्या समोर आमच्या सरकारांचा अपमान करताय. जर आम्ही ही गोष्ट आमच्या सरकारांना सांगितली ना तर ते तुम्हा दोघींना सुळावर देतील. अरे जा जा. तुमचे सरकार आमचं काय बिघडवणार? इतकं लक्षात ठेवा, आम्ही राजकुमारी चंद्रमुखीच्या सेविका आहोत आणि तुम्ही त्या मूर्ख धुआ सिंगचे तुच्छ दास. म्हणून आम्ही पदानी तुमच्यापेक्षा खूप मोठे आहोत. यानंतर पुढे आम्हा दोघींना कधी सल्ले द्यायला येऊ नका. आता तुम्हा दोघींना आमचे सरकारच बघून घेतील. तुम्ही दोघींनी आमचा अपमान केला ना, आम्ही आमच्या सरकारांना सांगून तुम्हा दोघींना दंड द्यायला लावू. चल चंगू. चल. या जुन्या महालात मला कोणत्या तरी विशेष कारणासाठी ठेवलंय. गजराज सिंग आधी मला रूपनगराच्या महालात घेऊन चालले होते, परंतु अचानक कुणीतरी हा निर्णय बदलला आणि मला इथे पाठवण्यात आलं. का? काय रहस्य आहे हे? युवराज, हा? बघा, तुम्हाला भेटण्यासाठी रूपनगराचे सर्वोच्च अधिकारी आलेत. यांना भेटा. हे आहेत श्री भुवन सिंग आणि सेना प्रमुख श्री महेंद्र सिंग. प्रणाम. प्रणाम. युवराज, आम्ही तुमच्यासाठी राजकुमारी चंद्रमुखींचा विशेष संदेश घेऊन आलोय. त्या राज्य कारभारात खूप व्यस्त झाल्यात, म्हणून तुमच्या भेटीस येऊ शकल्या नाहीत. परंतु अतिशीघ्र त्या तुमच्या भेटीस येतील. आश्चर्य आहे, एक राजकुमारी स्वतः माझ्या भेटीसाठी का येते? राजनियमानुसार कोणत्याही अतिथीला राजमहालात जाऊन त्यांची भेट घ्यायला हवी. नक्कीच काहीतरी रहस्य आहे. तुम्ही कोणत्या विचारात हरवला युवराज? काय तुम्हाला हे जाणून प्रसन्नता नाही वाटली की रूपनगराची राजकुमारी चंद्रमुखी स्वयं तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे? मला प्रसन्नतेपेक्षाही हा विचार करून आश्चर्य वाटतंय की रूपनगराची राजकुमारी चंद्रमुखी आपल्या अतिथींचा इतका आदर करतात, त्यांना स्वतः येऊन भेटतात. युवराज सूर्यप्रतापांनंतर तुम्हीच एक असे व्यक्ती आहात युवराज, जे रूपनगराच्या सीमेत पोहोचण्यात सफल झालेत. म्हणून त्यांच्यानंतर तुमचं स्वागत होणार आहे. मला युवराज सूर्यप्रतापांना तात्काळ भेटायचं आहे. काय तुम्ही माझी त्यांच्याशी भेट घडवून देऊ शकता? इतक्या मोठ्या महालामध्ये मी एकाकी पडलोय. मी या महालात एकटा कसा राहू? तुमची अभिलाषा शीघ्र पूर्ण होईल युवराज. तुम्ही थोडी प्रतीक्षा करा. आम्ही स्वयं युवराज सूर्यप्रतापांकडे तुम्हाला घेऊन जाऊ. तुम्हाला विश्रांतीची अति आवश्यकता आहे. तुम्ही विश्रांती घ्या. नाही, मला विश्रांतीची आवश्यकता नाहीये. मला केवळ आपलं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. माझी सूर्यप्रतापांशी तात्काळ भेट घालून द्या. मी त्यांची भेट होताच आपल्या राज्यात निघून जाईन. अशा प्रकारे हट्ट नसतो करायचा युवराज. भुवन सिंग तुमच्या भल्यासाठीच सांगतायत. तुम्ही विश्राम करा. सूर्यप्रताप सिंगशी तुमची भेट लवकरच होईल. आमच्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे. तुम्ही मला केवळ इतकंच सांगा की युवराज सूर्यप्रताप सिंग कसे आहेत आणि कोणत्या अवस्थेत आहेत ते. युवराज सूर्यप्रताप सिंग पूर्णपणे सुरक्षित आहेत
आणि यावेळी रूपनगराच्या महालात विश्रांती घेत आहेत. आजकाल तो म्हातारा भुवन सिंग आणि तो विषारी महेंद्र सिंग आपली खूपच मनमानी करू लागलेत. ते आपलं प्रत्येक कार्य गुप्त रूपाने पूर्ण करत आहेत. मला कोणी विचारतच नाहीये. मला तर वाटतं मी केवळ नावाचा मंत्री उरलोय. आता तुमचं हे दुःख माझ्याच्याने बघवत नाही महामहिम. तुम्ही अगदी सत्य बोलताय. तुम्ही इतके मोठे मंत्री असूनही काहीच नाही आहात. तो महेंद्र सिंग आणि भुवन सिंग आपली मनमानी अशा प्रकारे चालवतायत जणू तेच महाराज आहेत. ते कोणत्याही कार्यासाठी आपल्यासोबत विचार विनिमय नाही करतायत महामहिम. त्या दोघांनी त्या विचित्र युवराजाला वश करण्याची जी रणनीती बनवली आहे तीही आपल्याला सांगितली नाहीये, जेव्हा की त्या युवराजाचं सत्य आपणच त्यांना सांगितलं होतं. महामहिम, आपल्याला तर कोणीच विचारत नाहीये, कोणीच नाही. हो नागराज, आपल्याला याविषयी काही विचार करावाच लागेल. प्रणाम महामहिम. प्रणाम नागराज. तुम्हाला काय झालंय चंगूमंगू? तुम्ही दोघे आज आम्हाला असा सन्मान देताय जसा सन्मान महाराजांना दिला जातो. हुजूर, तुम्ही दोघेही कोणत्या महाराजांपेक्षा थोडीच कमी दिसताय. आणि आपली ही बहुमूल्य वस्त्र पाहून तर महालातली कोणती सेविकाही हे सांगू शकते की आपल्या दोघांची पदोन्नती झाली आहे. हुजूर, राजकुमारी चंद्रमुखींनी हे तुम्हाला कोणतं नवीन पद दिलंय? पूर्वी आपण महामहिम होतात, आता या कोणत्या नव्या पदावर कार्य तुम्हा करताय? दोघांना वेळ तर नाही लागले? तुम्हाला ठाऊक नाहीये की महामहिम पूर्वीपासूनच किती मोठ्या पदावर कार्यरत आहेत? हुजूर, ते तर आम्हाला माहीतच आहे, परंतु यापूर्वी आम्ही दोघांनी तुम्हाला कधीही इतक्या राजबिंड वेशात नाही पाहिलं. त्यामुळे आम्हाला वाटलं की तुम्हाला नक्कीच कोणतं तरी मोठं पद मिळालं असेल. हुजूर, तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर आम्हा दोघं चंगूमंगूंना माफ करा, क्षमा करा. आजपासून आम्ही दोघे तुमची कधीही प्रशंसा करणार नाही. खरंच. चंगू, चल. चंगूमंगू, अरे अरे थांबा, कुठे चाललात? तुम्ही तर आमची गोष्ट मनाला लावून घेतली. माझं बोलणं नीट ऐका. माझी प्रशंसा करा अगर नका करू, परंतु महामहिमांची प्रशंसा सदैव करत राहा. नाही नागराज, मला या दोन्ही मूर्खांनी केलेल्या प्रशंसेची काही गरज नाहीये. माझं कर्तृत्व मला सन्मान मिळवून देईल ज्याचा कधी कोणी विचारही नसेल केला. हुजूर, तुम्ही तर योग्य तेच बोलताय, परंतु तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट बोलू? हो, बोल. हुजूर, जेव्हापासून तो पशुराज या जुन्या महालात आलाय तेव्हापासून त्याच्या नावाची चर्चा या पूर्ण रूपनगरात चालू आहे. मला तर भीती वाटते की जर तुम्ही लोक सावध नाही झालात तर तुमच्यापेक्षा त्याचं नाव होईल. परंतु कसं? मी काही समजलो नाही. स्पष्टपणे सांग, तुला काय म्हणायचंय ते. हुजूर, त्या पशुराजचा दरारा संपूर्ण रूपनगरावर पसरलाय. सर्व रूपनगरवासी त्या विचित्र पशुराजमुळे भयभीत झालेत आणि जर असंच चालू राहिलं तर सारे नगरवासी त्या पशुराजचा सन्मान करू लागतील. तुमच्या लक्षात येतंय ना माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? तू महामहिमांना काय समजतोयस? काय समजतोयस? त्या पशुराजमुळे भले हे सगळं रूपनगर भयभीत हो, परंतु महामहिम नाही होणार का? महामहिम हो नागराज, जर मी यमराजाला नाही घाबरत तर त्या पशुराजाची काय विषाद? लक्षात ठेवा, आजपासून माझ्या समोर कुणाचीही व्यर्थ प्रशंसा नका करू, नाहीतर तुम्ही संकटात सापडाल. समजलं? चल नागराज. तू हे काय केलंस मंगू? महामहिमांना तू क्रोधित केलंस. ते त्यांचा क्रोध आपल्यावर कधीही काढू शकतात. तू तर अगदी योग्यच बोलतोयस चंगू, परंतु मी तर सत्यच बोललो होतो. चल आता पाहूया महामहिम आपल्या सोबत कसं वागतात ते. माहित नाही आपला वाईट काळ कधी संपेल. ज्या राजवीर सिंगशी मालातील मोठमोठे योद्धे नजर वर करून बोलायलाही घाबरतात,
आज त्याच्याशी 2 मूर्ख बुटके मान वर करून बोलत आहेत. हा माझा अपमान आहे, घोर अपमान. महामहिम, शांत व्हा. जेव्हा आपला चांगला काळ येईल तेव्हा सगळं काही ठीक होईल, सगळं. परंतु ती वेळ कधी येईल? काळ तर वेगाने निघून चाललाय आणि आजही आपण त्याच स्थानावर उभे आहोत जिथून आपण निघालो होतो. क्षमा करा महामहिम, क्षमा करा. परंतु यात काळाचा नाही तर तुमचाच दोष आहे. तुम्ही इतक्या मोठ्या पदावर असूनही एका साधारण मनुष्याप्रमाणे वागता, एका साधारण मनुष्याप्रमाणे. तुम्ही विसरलात महामहिम की तुम्ही या रूपनगराच्या या महालाचे शक्तिशाली मंत्री आहात. जर तुम्हाला तुमची गेलेली प्रतिष्ठा मिळवायची आहे तर तुम्हाला तुमच्या शक्तीचं प्रदर्शन करावंच लागेल. अन्यथा या महालात आपल्याला कुणीही विचारणार नाही महामहिम, कुणीही नाही. शुभ शुभ बोल नागराज, शुभ शुभ बोल. तू माझ्या जखमेवर मीठ चोळतोयस. महामहिम, मी तुमच्या जखमेवर मीठ नाही चोळत आहे. नाही, मी तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागवतोय महामहिम. तुम्ही स्वतःच विचार करून बघा. मूर्ख धुवा सिंगचे ते दोन्ही तुच्छ सेवक तुमच्या बरोबर कशा प्रकारे बोलतात. आजकाल किती चुरूचुरू बोलायला लागले ते. जर तुम्ही सुद्धा महामहिम पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग सारखे धडाडीचे असता तर तुमच्याशी कोणी मान वर करून नाही तर मान खाली घालून बोललं असतं. बोलतोयस तर तू योग्य नागराज. जरा जास्तच सूट देऊन आपल्यावर संकट ओढावून घेतलंय. महामहिम, या हानीचं लाभातही रूपांतर होऊ शकतं जर तुम्ही ठरवलं तर. जर तुम्ही ठरवलं तर तुमची गेलेली प्रतिष्ठा आणि विश्वास परत मिळवू शकता. कसं? मला शीघ्र सांग नागराज. आता माझ्या मनाची घुसमट बाहेर येऊ पाहते. मी असा घुसमटून नाही जगू शकत. आता मी लवकरात लवकर आपलं लक्ष्य प्राप्त करू इच्छितो. ध्येयाच्या प्राप्तीसाठी तुम्हाला पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग सारखं व्हावं लागेल महामहिम. ज्याप्रमाणे मंत्रीवर्य रणवीर सिंगचं नाव ऐकताच रूपनगराच्या या महालात भीतीचं सावट पसरायचं, अगदी तसंच तुमच्या नावाचंही भय पसरायला हवं. मग बघा, इथे काम करणारे अधिकारीच काय, इथे उडणारे पक्षी देखील तुमच्या भयाने उडू नाही शकणार. जो तू विचार करत आहेस, जर ते सत्य ठरलं तर माझी सर्व स्वप्ने पूर्ण होतील. आता शीघ्र सांग नागराज, मला पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग प्रमाणे दहशत पसरवण्यासाठी काय करायला हवं? महामहिम, तुम्हाला त्या विचित्र युवराज सोबत लढण्याची घोषणा करावी लागेल, जो या क्षणी रूपनगराच्या महालात विश्रांती घेतोय. काय तुला वेळ तर नाही लागलं? तू मला त्या पशुराजाशी लढायला लावून नरकात पाठवू इच्छितोस? तुला नाही माहित की तो पशुराज किती शक्तिशाली आहे? जाणतो महामहिम, खूप चांगल्या प्रकारे जाणतो. त्या युवराजाबरोबर तुम्हीच काय, या रूपनगराच्या महालातील सर्व योद्धे एकत्र येऊन सुद्धा युद्ध करतील तरी जिंकू शकणार नाहीत, माहित आहे मला. परंतु तुम्हाला त्याच्यासोबत युद्ध नाही करायचंय, नाही, कदापि नाही. तुम्हाला केवळ युद्धाची घोषणा करायची आहे, जे ऐकून महालातले सगळे योद्धे थरथरू लागतील महामहिम, थरथरू लागतील आणि घाबरून तुमचा जय जयकार करू लागतील. जय जयकार. गोष्ट तर सत्य आहे. त्या विचित्र युवराजाशी मल्लयुद्धाची घोषणा ऐकून महालात राहणारे शत्रूच काय, समस्त प्रजाही भयभीत होईल. परंतु तू हे विसरतोयस की जर आमच्या शत्रूंनी माझं नाटक सत्य समजून मला त्या पशुराजाशी लढायला विवश केलं तर माझं काय होईल? महामहिम, असं कधीही नाही होणार, कधीही नाही होणार. तुम्ही विसरताय की पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगने अशी कितीतरी नाटकं केली आहेत, परंतु त्यांना कोणीही आव्हान दिलं नाही, कोणीही नाही. महामहिम, इतिहास साक्षीदार आहे की जेव्हा जेव्हा पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगने आपल्यापेक्षा शक्तिशाली लोकांना आव्हान देण्याचं साहस केलंय तेव्हा त्यांची शक्ती आणखीनच वाढत गेली होती, आणखीनच. महामहिम, त्यांचा विरोध करण्याचा साहस कुणीच नाही केलं. हे तर रूपनगरचं राजकारण आहे. इथे बळाने नाही तर कूटनीतीने कार्य करावं लागतं महामहिम, केवळ कूटनीतीने.
आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत अशाच प्रकारे पोहोचू शकतो. तू योग्य बोलतोयस. आपल्याला ही तीच रणनीती वापरावी लागेल जी पूर्व मंत्रीवर रणवीर सिंगने वापरली होती. मग रूपनगरात केवळ आपलं राज्य असेल. केवळ आपलं.